जे काही काल जो प्रकार घडला डफरीनमध्ये तो भयावह होता आणि त्या 3 जे काही निष्पाप बालकं होती ते दगावल्या गेले. तर त्याच्यानंतर जे काही प्रश्न उभे होतात की त्याचं ऑडिट झालं होतं काय? त्या मशिनाची वारंवार देखभाल दुरुस्त होत होती काय? तर हे सगळे परत प्रश्न आहेत, हे अनुत्तरित राहतात. त्याचे 2 वेळ CS-नं त्या संदर्भात फायर ऑडिट करण्याच्या संदर्भात 82ला दिलं होतं. पण 82नं याकडे दुर्लक्ष केलं. त्याची तारीख निघून गेले 27-28 दिवस झाले, पण त्याचं ऑडिट ते 82नं केलं नव्हतं. आणि ही जी काही शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर आहेत ते खऱ्या अर्थानं हापकिन्सकडून आलेले आहेत. मग ते जर सदोष असतील तर ते का वापरले जात होते? आजही पूर्ण महाराष्ट्रात अशा 19 ठिकाणी त्यांनी ते दिले आहे. मग अमरावतीत घटना घडली, उद्या अजून कुठे घटना घडणार आहे. म्हणून ते जे जिथं ते कंपनीनं ते व्हेंटिलेटर पुरवले ते तात्काळ तिथून हटवण्यात यावे. तसेच या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं. जे चौकशी समिती नेमली त्या चौकशी समितीत लवकरात लवकर अहवाल देऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. हे जे काही औषधी पुरवठादार हापकिन्स आहे, हापकिन्सच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नियमित घोळ होते. तर याच्यावर कुठं राज्य सरकारनं पायबंद घातला पाहिजे आणि सामान्य माणसाला न्याय त्यामधून दिला गेला पाहिजे. जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयात नियमित औषध पुरवठाबरोबरच हे काही तांत्रिक यंत्र आहेत ते यंत्रसुद्धा दुरुस्त असले पाहिजे, चांगले असले पाहिजे, त्याच्यावर सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. कंपनी आणि इतर सर्व जे काही प्रकार तो घडला त्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या प्रत्यक्ष भेटून कानावर टाकणार आहे, त्यांच्यासोबत बोलणार आहे, त्यांना निवेदन सुद्धा त्या पद्धतीने देणार आहोत.